नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बघूया आपण निफ्टीने कसा बिहेवियर केलेला. तर निफ्टी बघा, आज मी जसं की कालच्या सेशनमध्ये बोलले होते, मला मार्केट थोडं उद्या पॉझिटिव्ह वाटतंय. मार्केटने काय केलं, गॅप अप ओपनिंग दिली आणि इथून काय केले 23,800 ब्रेक केलाय, पण इथे सस्टेन नाही झालेला. 23,800ला सस्टेन न होता सडनली खाली आलाय 23,600 पर्यंत. तर आपण गेले कित्येक दिवस झालं डिस्कशन करतोय, 23,800चा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जसं की मार्केट 23,800 रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक करणार नाही तोपर्यंत अपसाईडला आपल्याला चांगला मोमेंटम बघायला भेटणार नाही. काय होतंय बघा, मार्केट गॅप अप ओपनिंग होते किंवा गॅप डाऊन ओपनिंग होते, रिकव्हरी करते मार्केट. गॅप अप झाला तर सडनली खाली येते. तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, 23,600ची जी लेवल आहे, जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर आपल्याला फर्स्ट टार्गेट 23,480 आणि मग 23,400 हे दोन टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटू शकतात. अप साईडला बघायला गेला तर मला डाऊनलाच वाटतंय, बट जोपर्यंत 23,800ची लेवल वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत थोडं कठीण आहे. 23,800 लेवल वरच्या साईडला ब्रेक झाली तर 24,000 आणि 24,130 हे दोन टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतात इथंपर्यंत. तर बघूया निफ्टी उद्या कसं मोमेंटम करते. जर मोठ्या टाईम फ्रेमवर बघायला गेला तर ही जी कॅन्डल आहे ही निगेटिव्ह आहे. मार्केट निगेटिव्हच वाटतंय मला उद्यासाठी, पण डाऊनलाच वाटतंय. तर आजचा इंट्राडे लो जर खालच्या साईडला ब्रेक झाला तर उद्यासाठी आपल्याला दोन लेवल आहेत. 23,600 खालच्या साईडला ब्रेक झाला तर मग आपल्याला टार्गेट दोन 23,400, 23,500 आणि मग 23,400 आणि बघायला गेला तर 23,320. अप साईडला 23,800 जोपर्यंत वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत वरचे टार्गेट भेटणार नाही. डाऊन साईडला वाटतंय उद्या, बघूया कसं काय. तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी पण मला आज बघा, मी अपलाच मला वाटत होतं मार्केट. गॅप अप ओपनिंग झाली पण सडनली एकच कॅन्डल वरती जाऊन काय झालं, 23,700च्या खाली मार्केटने क्लोज करून एवढा मोठा मोमेंटम दिला. 53,200च्या लेवलला मार्केटने काय केलं, रिजेक्शन केले. तर 54,000 आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलाय, जो की हा आपण बघितला तर हा खूप स्ट्रॉंग बनलाय. आता जोपर्यंत 54,000 ती काय लेवल आहे, हा वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत अपमूव येणार नाही कधी पण. बघूया आपण मोठ्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊया. मोठ्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट झालं तर मार्केट ही जी कॅन्डल आहे निगेटिव्ह आहे, बट बघूया डाऊनला वाटतंय मला उद्यासाठी पण. आजचा इंट्राडे लो खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा इंट्राडे लो जो की 53,160चा आहे. 53,200ची जी काही लेवल आहे ही जोपर्यंत डाऊन साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला मग 52,700 आणि खाली 52,000 हे दोन टार्गेट आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटू शकतात. अप साईडला बघायला गेला 53,700ची लेवल वरच्या साईडला ब्रेक झाले तर 54,000चं टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतं. 54,000 जर सस्टेन झाला तर 54,400 हे दोन टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकतात. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. थँक्यू.